मी आता हे ऋतुजा आणि माझ्यासाठी चाय बटर घेऊन चालली आहे. एगे ऋतू खा ऋतुजा. आता ट्रीटमेंट सुरू आहे ना, होऊ दे ट्रीटमेंट, ठीक होऊन येऊन जाईन. मी पण हॉस्पिटल येते. नाही नाही नाही, मी तुला डाळ भात बनवून देते, जेव. मम्मीसाठी घेऊन जाते मी आणि मग तू घरीच राहा. आता इथे भात टाकलंय मी शिजत, ऋतुजाला जेवायला देते आणि मग हॉस्पिटल जायचं आहे मला. चला मग. आता मी हॉस्पिटलमधून आली, ऋतुजाला चहा पाणी दिलं आणि आता भात शिजत घातला आहे. तर आता भात शिजेपर्यंत तुमच्याशी बोलते म्हटलं. मम्मीची तब्येत कशी आता मम्मीची कशी सलाईन लावली आहे 2 दिवसापासून आणि डॉक्टरांनी आज म्हटलं मला की तिला साधा वरण भात देऊ शकता तुम्ही. कसं 2 दिवसापासून तिला तिला खूप त्रास होत होता पोटात, तर तिला कसं सलाईनवरच ठेवलं होतं. सलाईन लावली आहे मम्माला? हो, सलाईन लावली आहे. मम्मी कशी पहिल्यापासून तब्येत खराब होती तिची, पण कशी हॉस्पिटल जायला नव्हती बघत, कारण की आता सीझन नाही आहे आणि आता मम्मी ऑर्डरला जाऊ शकत आणि आता ऑर्डर होते ते तिची तब्येत खराब असताना सुद्धा ती गेली, म्हणून तिच्या नाही का अजून तब्येत खराब झाली आणि अजून डॉक्टरकडे जातही नव्हती. पाठ दुखायची मम्मीची ऑर्डरला जाताना, एवढी दुखायची, एवढे पाय दुखायचे तिचे, एवढा त्रास व्हायचा तिला, झोपून द्यायची, तिला गाडीवर पण बसता नव्हतं येत, एवढा त्रास होत होता. तरी तिने ऑर्डर कंप्लीट केले आणि पैसे थोडे आता जसे तसे पैसे मम्मी ऑर्डरमधनं कमवत होती जरा थोडे बहुत. पण ते कसं आमच्या खाण्यापिण्यालाच तुम्ही बघितलं असाल, आम्ही खाणंपिणंच करू शकत होतो, एवढं सगळं होत नव्हतं, म्हणून मम्मी कशी हॉस्पिटलच जायला नव्हती बघत. इकडं सगळं जे होतं किराया वगैरे, लाईट बिल वगैरे, ते कसं पैसे लागते त्याला थोडे, तर मम्मी कसं स्वतःच्या हेल्थकडे इग्नोर करून आमच्याकडे बघत होती, म्हणून मम्मीला थोडा इग्नोर करत होते. हो, बरी होईल. दिवस कसं मम्मीला खूप त्रास होता, भयंकर त्रास होत होता. त्याचा आम्ही व्हिडिओ नाही काढला आहे, कारण की असं चांगलं नव्हतं वाटत मम्मीला एवढं त्रासात बघणं. पण आता तरी आम्ही पैसे नव्हते तरी आता हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही, कारण की खूप भयंकर त्रास झाला होता आणि डॉक्टरांनी जबरदस्तीने ॲडमिट करून घेतलं की काय होईल. मग आम्ही सांगितले आमचे वडील वगैरे नाही, तर त्यांनी डिपॉझिट वगैरे करायला लागते, तर ते म्हणे तुम्ही पहिले ॲडमिट करा आणि द्या. मग तर ते कसे होतच नव्हती ॲडमिट. मम्मी म्हणत होती की मी ॲडमिट होतच नाही. तिला माहित होतं पैसे कमी पडतील, तर ती नव्हती व्हायला बघत ॲडमिट. भयंकर त्रासात होते. मग पण ॲडमिट करवलं. मी पण म्हटलं की ॲडमिट होऊन जा, काहीतरी बघू आपण, काहीतरी होऊन जाईल. मम्मीचे कसे थोडेसे होते आधीचे, पण ते पुरत नव्हते आम्हाला, तर आम्ही निवेदिता काकूंकडून घेतलेच. त्यांना आम्ही हेल्प मागितली तर त्यांनी केली आम्हाला हेल्प. ते कसे पुरत नाही ॲक्च्युली आम्हाला, ते कमी पडत होते पैसे. त्यांनी चेकअप केली, सलाईन लावली, मग त्याच्यानंतर त्यांना अजून थोडी ट्रीटमेंट चालू ठेवायची आहे ना. मम्मी कशी व्हिडिओ टाकू देत नव्हती आम्हाला, आम्ही तिला विदाऊट सांगता व्हिडिओ. हो, तर कशी मला चांगलं तर नाही वाटत आहे बिलकुल, पण थोडी प्लीज आम्हाला हेल्प करा. आम्ही QR कोड वगैरे टाकलेला आहे तिथे, मम्मीला माहिती नाही आहे अजून. मम्मीला बस एवढंच माहिती आहे की निवेदिता काकूला फोन लावलेला होता, त्यांनी दिले आहे. यूट्यूबवर असं टाकलं आहे, तर माहिती नाही आहे बिलकुल तिला. ती जेव्हा तिला म्हणजे व्यवस्थित बरं वाटेल तर ते रागवणार आहे. पण आता कसं तुम्ही जर आम्हाला हेल्प केली तर खूप बरं होईल. मम्मीला कसं मदत मागायला आवडत नव्हतं, पण मी काय केलं, स्वतःहून व्हिडिओ टाकून दिला. कसं आहे, आमच्याकडे आता दुसरं कुठलं ऑप्शन आहेच नाही, कुणाला मागायचं. आम्ही विचार केला, मग निवेदिता काकूच्या होत्या, तर चांगल्या स्वभावाने, तिला बिलकुल टाकू नव्हता वाटत व्हिडिओ, मी जबरदस्ती टाकला. विचारलं होतं एकदा, पण मम्मी म्हणे नको टाकू, पण मी टाकला. मला खूप भीती वाटत होती, मी एकटीच होती. आणि एका दादाने मदत केली ती, तर दादा थँक्यू सो मच दादा, तू आम्हाला हेल्प केली. तुम्ही पण प्लीज जेवढे होऊ शकते तुमच्याशी तेवढे करा आणि तुमच्या ओळखीच्यांमध्ये प्लीज सेंड करा. मम्मीचं कसं पोटाच्या त्रासामुळे जी मम्मीला जे पाईल्सचा त्रास होता भयंकर जास्त वाढला आहे. तो याच्या आधी डॉक्टरांनी आम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं,
की तुम्ही ऑपरेशन करून घ्या. पण आता एवढं वाढलंय ते की डॉक्टर होत होती पोटाच्या प्रॉब्लेममुळे ती टेस्ट आणि डॉक्टर ओरडायला लागले आम्हाला सगळ्यांसमोर की तुम्ही का नाही आले आधी, तुम्ही ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे होते. मागच्या 6 वर्षाआधी सांगितलं होतं की ऑपरेशन करून घ्या. मागच्या 6 वर्षांपासून तुम्ही का नाही आले असं म्हणत होते. स्वतःला मागे ठेवून आमच्या मेडिसिन्स घ्यायची आधी. तिने स्वतःला एवढं मागे ठेवलं की तिला 4-5 त्रास असताना सुद्धा तिने कधी स्वतःसाठी एक औषध नाही घेतली. जे केलं आमच्यासाठी केलं, आमच्यासाठी मेडिसिन आणली. आणि कसे मम्मीचे ऑर्डर होते तेही ते पैसे द्यायला नाही बघत. ते आम्ही फोन केले होते की एक ऑर्डर केला होता मम्मीने, त्याचे पैसे नंतर देतो असे म्हटले होते ते. पण ते आम्ही फोन केला, आम्ही सांगितलं की मम्मीला बरं नाही आहे, आमचे पैसे देऊन द्या तुम्ही जे होते मम्मीचे ते. पण ते म्हणत आहे की आम्ही समोरचे जे क्लायंट होते त्यांनी दिले नाही आहे, तर आम्ही आता नाही आहे म्हणून. तर म्हटलं तुमच्याकडून थोडी हेल्प करा, तर तरीही ते द्यायला नाही करत होते. आणि कसं मम्मीला मागायला आवडत नाही, पण आता काय करता, आता मम्मीचा एवढा त्रास आहे. मम्मीला आम्ही विचारलं होतं टाकू का, मम्मीने खूप जोरात रागवला आम्हाला. एवढा लोकांनी त्रास दिलाय मम्मीला, एवढे काय काय बोलले आहे, अजून काही बोलत असतात. पण आता कसं मग ऋतुजासाठी जेव्हा तिला बरं नव्हतं तेव्हा खूप भयंकर आजारी होती, तेव्हा घेतले होते, तेव्हा काय काय माझ्या आईला बोलले. तर ती कशी म्हणते की नको घ्या. आम्ही विचारलं होतं तिला, पण तिला नाही माहिती आम्ही व्हिडिओ टाकले आहे तिचे वगैरे. फक्त मम्मीला माहिती आहे निवेदिता काकूकडून घेतले आहे. मम्मीला कसे 4-5 त्रास आहे. ऋतुजा जरा भात पहा गं. आता कसं मी चेक केलं, डाळच नाही आहे आमच्याकडे, तर आता मला 1 पाव डाळ घेऊन यावं लागेल आणि बनवते. हां थांब, मी येते थांब. चला मग आता मी कसं डाळ आणते दुकानातून, शिजवते आणि मम्मीसाठी घेऊन जाते. नंतर काही जे अपडेट असेल मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगतच राहीन काय आहे काही नाही. आणि तोपर्यंत प्लीज तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही ज्याही लोकांना ओळखता, फ्रेंड्स फॅमिली, त्यांना पाठवा, आमची थोडी मदत करा प्लीज. आता माहीत नाही डॉक्टर काय म्हणते, आता कसं अजून मम्मी किती दिवस ॲडमिट राहणार आहे माहिती नाही. कोणते टेस्ट पण करवले होते काही, आणि अजून करवायचे आहे असे डॉक्टर म्हटले. आता माहीत नाही आता काय होईल. आणि ऋतुजाई वरतून आता एकटी राहणार आहे घरी. नाही घरीच राहते. अरे तू थांब घरी आरामशी, तिथे हॉस्पिटलमध्ये कसं मला मम्मीला बघायचं, भीती वाटते घरी एकटीला. नेलं असतं पण तिथे कसं हॉस्पिटलमध्ये लक्ष पण देणार. मम्मी कशी, मम्मीकडे लक्ष द्यायला लागते. तू उभा पण नाही राहू देत तिथे, मलाच तर बाहेर जा करते. आणि तुझी तब्येतही खराब आहे, कशी येणं जाणं करशील बाहेर. ठीक आहे पण तू लवकर ये. हो येतो. लवकर जा, लवकर मम्मीला सोबतच घेऊन या. मी तुम्हाला सांगत राहीन अपडेट काय आहे काही नाही, डॉक्टर काय म्हणाले वगैरे. तर मग आता जाऊया. तर कसं आहे, सलाईन तर लावली आहे, पण अजून त्या मम्मीच्या हालतीत सुधार वगैरे बघून ते अजून काहीतरी सांगते किंवा टेस्ट देतील किंवा काही सांगितलं. मी आता त्यांना विचारते, त्या सांगणार होते मला. तर आता डब्बा घेतलाय मी आणि निघूया. चला, हा व्हिडिओ मम्मीला जेव्हा ॲडमिट केलं होतं तेव्हाचा आहे. तिथे कसं शूट करणं अलाउड नव्हतं, पण जेवढं मला घेता आलं मी घेतलं आणि तुम्हाला दाखवत आहे. इथे पहा माझ्या मम्मीला आता सलाईन लावत आहे. तिथे कसं बाकी पेशंट्सची पण प्रायव्हसी असते ना, म्हणून असे करतात ते. अजून पुढची अपडेट जशी कोमलताई देईन व्हिडिओ तशी मी पटकन अपलोड करून देईन. तुम्हा सगळ्यांनाही सांगेल काय होत आहे ते.